महाराष्ट्रात 10 नागरी संरक्षण स्वयंसेवक आहेत। नागरी संरक्षण संचालक प्रभात कुमार यांनी ही माहिती दिली आहे। दिल्लीतील बैठकीला ते उपस्थित होते। आवश्यक पावलं उचलण्यास सांगितलं असल्याची माहिती प्रभात कुमार यांनी दिलेली आहे। तर याच मॉकड्रिल संदर्भात दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, काय सूचना देण्यात आल्या या संदर्भात प्रभात कुमार यांनी माहिती दिलेली आहे। नागरी संरक्षण संचालक प्रभात कुमार हे या बैठकीला उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये 10 नागरी संरक्षण स्वयंसेवक असतील अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्रात एकूण 10,000 नागरी संरक्षण स्वयंसेवक असणार आहेत आणि या संदर्भातील माहिती प्रभात कुमार यांनी दिली आहे। तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अश्विनी कुमार यांनी। सिव्हिल डिफेन्सचे डायरेक्टर प्रभात कुमार आता माझ्यासोबत आहेत। गृह मंत्रालयात थोडक्या वेळापूर्वी एक बैठक होती। त्या बैठकमध्ये डायरेक्टर साहेब स्वतः सामील झाले होते। त्या बैठकात काय नुसता गाईडलाईन्स दिल्या गेल्या आहेत आणि उद्या होणारा मॉकड्रिलमध्ये काय तयारी करण्यात आली आहे त्याच्याबद्दल आपण प्रभात कुमार सरांशी बोलूया। सर, काय नुसतं तयारी केली गेली आहे, गाईडलाईन्स काय तुम्हाला दिले गेले आहेत मंत्रालयातून, गृह मंत्रालयातून? आजच्या या मीटिंगच्या दरम्यान सिव्हिल डिफेन्स या संचालनाने कुठली कारवाई करावी याबद्दल विस्तृत चर्चा झाली। आम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या मार्फतीने आपल्याला सिव्हिल डिफेन्स ऍक्ट प्रमाणे कुठली अधिकार देण्यात मिळालेली आहे आणि त्याचा वापर करून आम्ही कसे काय व्हॉलंटियर्सला तयार करू शकतो, जेणेकरून काही युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर आमचे सर्वसामान्य नागरिक कसे काय आपापले शेजारींना किंवा काही डॅमेज किंवा लॉस झाला तर त्यावेळी कसे काय ते पुढे येऊन पुढाकार घेऊन इतर सगळ्यांना मदत करू शकतील याबद्दल आपली तयारी करण्याची संपूर्ण सूचना देण्यात आली। सिव्हिल डिफेन्सकडे जे ट्रेंड व्हॉलंटियर्स आहेत असे किती आहेत आणि जर जास्त गरज भासली तर किती वेळ लागेल सिव्हिल डिफेन्सचे ट्रेंड व्हॉलंटियर तयार करायला? आमच्याकडे आजच्या रोजी जर आपण विचारला तर सुमारे 10,000 ट्रेंड व्हॉलंटियर्स आहेत। त्यांना वेगवेगळे टाईपची ट्रेनिंग देण्यात आलेली आहे आणि ती व्हॉलंटियर्स आपल्या फील्डमध्ये कार्यरत असतात। त्यांचे ते डेलीचे जे काम आहे ते करतात आणि जेव्हा त्यांना कॉल जातो जेव्हा ते आमचे कम्युनिकेशनची माध्यम स्थापित केलेली आहे, जेव्हा त्यांना कॉल येतो तो विदिन 1 आवर ते हजर होतात आणि जर आवश्यकता भासली की आम्हाला आणखीन व्हॉलंटियर्स तयार करायचे आहे तर आम्हाला कॅप्सूल ट्रेनिंग देऊन आम्ही एका दिवसात 7 दिवसात असं आमची आवश्यकताप्रमाणे व्हॉलंटियर्स तयार करण्याची पण तयारी असतो आणि आवश्यकतेनुसार आम्ही त्याच्यावर कारवाई पण करतो। आमच्याकडे उद्याची तयारीसाठी आम्ही मुंबई स्पेसिफिकवर जास्त लक्ष दिलेलं आहे। या व्यतिरिक्त आणखी 5-6 ठिकाणी आमचे सायरनची संपूर्ण व्यवस्था आहे। विशेष करून कोस्टल एरियाजमध्ये आमची सायरनची व्यवस्था आहे। सिव्हिल डिफेन्सचे मुख्य काम आहे जर युद्धजन्य परिस्थिती उत्पन्न झाली, निर्माण झाली तशी, तर आमचे जे सर्वसामान्य नागरिक आहे तर ते एक सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर म्हणून कसे ते आपले कामगिरी आपली सेवा देऊ शकतात त्याबद्दल तयारी करणे हा मुख्य काम आहे। त्यांना ट्रेन करणे त्याने आणि वेळेवर उपलब्ध करू देणे। कॅमेरा पर्सन सोनोने सह अश्विन पांडे, जी 24 तास, मुंबई।